मांसपेशीमध्ये दुखणे, हातापायाच्या ठिकाणी वेदना, संधीच्या ठिकाणी जखडण आणि हातापायाला मुंग्या येणे अशी लक्षणं जाणवायला लागली की वाताची लक्षणं आहेत हे सांगण्यासाठी डॉक्टरांची सुद्धा गरज पडत नाही. अशी लक्षणं घेऊन रुग्ण ज्यावेळी आमच्याकडे येतो, बऱ्याच वेळा या वाताचा फार कंटाळा आला आहे, याला कायमचा नायनाट नाही करता येणार का साहेब, असं विचारतो. त्यावेळी वात म्हणजे काय आणि त्याचे प्रकार किती, त्याची उपचार पद्धती काय हे समजून सांगितलं की वात नष्ट करता येतो की नाही हे समजायला सोपं जातं. नमस्कार, मी डॉक्टर विशाल राठोड, आयुर्वेदाचार्य. गेली 14 वर्ष मेहकर येथे आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतो. शरीरात असणाऱ्या सर्व प्रकारच्या गती ह्या वातामुळे नियंत्रित केल्या जातात. वात हा आपल्या शरीरामध्ये संचारित प्रमाणात असणारा एक बायोलॉजिकल फोर्स आहे. या फोर्सद्वारे आपल्या शरीरातला रक्तप्रवाह, मेंदूच्या विचाराचा प्रवाह, शरीरातले घेतलेल्या अन्नाचं जारण करून बाहेर काढण्या विसर्जनापर्यंतच्या क्रिया, या सर्व क्रिया ज्या एका फोर्समुळे कंट्रोल केल्या जातात किंवा नियंत्रित करून आपल्या शरीराला नियंत्रित ठेवल्या जातं, तो म्हणजे वात. हा एक बायोलॉजिकल फोर्स आपल्या शरीरामध्ये काम करत असतो. ज्या ठिकाणी हा तयार होतो, पक्वाशयाच्या ठिकाणी मल स्वरूपामध्ये घेतलेल्या आहाराचा मलभाग म्हणून हा वायू तयार होतो. हा वायू किंवा वात हा शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळ्या क्रियांना प्रोत्साहन देत असतो आणि त्याचा ज्या ठिकाणी तो प्रोत्साहन देतो त्या प्रकारे त्याचा प्रकार बनतो. आता त्यामध्ये प्रकार बघायचे झाले तर वायूचे 5 प्रकारामध्ये विभाजन केलेले आहे. मुळामध्ये प्राणवायू हा प्रथम वायू, हा ऊर्ध्वजत्रुगत म्हणजे मेंदूच्या भागामध्ये होणाऱ्या सर्व कुठल्या क्रिया ज्या आहेत, म्हणजे मेंदूपर्यंत पुरवणारा ऑक्सिजन किंवा मेंदूपासून आपल्याला मिळणाऱ्या विचारांच्या प्रेरणा किंवा शरीरापर्यंत जाणाऱ्या सर्व आज्ञा या प्राणवायूच्या स्वरूपामध्ये कंट्रोल केल्या जातात. इथून खाली फुफ्फुसापर्यंतचा जो वायू आहे तो उदानवायू. उदानवायू आपल्या शरीरामधल्या बोलण्याच्या प्रेरणा, उत्सर्जन किंवा मग श्वास होणारा उत्साह किंवा शरीरामधली एनर्जी लेवल ही उदानवायूच्या अंतर्गत मेंटेन केल्या जाते. व्यानवायू आपल्या शरीरामध्ये हृदयाच्या ठिकाणी कार्यरत असतो. ब्लड सर्क्युलेशन कंट्रोल करणे, हृदयाचे ठोकेपासून हृदयाची स्थिती ही सर्व व्यानवायूच्या कंट्रोलमध्ये येते. व्यानवायूच्या ठिकाणी असणारा हा फोर्स कुठल्याही शरीरामध्ये रक्ताला सारख्या प्रमाणात पोहोचवण्यात काम करतो. त्यानंतर समानवायू हा हृदयाच्या खालपासून तर मोठ्या आतड्यापर्यंत काम करत असतो, ज्याच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये आलेला अन्नाचं प्रॉपर सर्क्युलेट म्हणजे घेतलेल्या अन्नाचं सार भाग वेगळा करणे आणि किट्ट भाग वेगळा करणे, म्हणजे त्यापासून मल वेगळा बनवणे आणि पोषक घटक वेगळे करणे, हा समानवायूच्या ठिकाणी होणारा प्रकार होतो. समानवायूच्या ठिकाणी ही क्रिया होते. त्यानंतर अपानवायू. अपानवायू हा आपल्या शरीरामध्ये तयार झालेला मलभाग, शरीरामधून तयार होणारे मलमूत्र किंवा मग वीर्य, शुक्र, स्त्रियांमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल्समधून निघणारा फ्लो, या सर्वांना केंद्रित करून त्यांना बाहेर काढणं किंवा त्यांच्यामध्ये होणारे आवश्यक पोषक घटक बाजूला करून उत्सर्जित करणारा भाग बाहेर फेकणं, ही क्रिया अपानवायूच्या क्षेत्रामध्ये काम केली जाते. आता हे झाले वायूचे प्रकार. तर कसे तयार होतात हे जर बघायचं असेल तर वात हा ज्यावेळेस प्रकुपित होतो, प्रकुपित होणं म्हणजे वायू त्याच्या स्थानामध्ये जास्त प्रमाणात तयार होणं. तयार झालेला हा वायू ज्यावेळेस शरीराबाहेर न फेकता शरीरामध्ये धारण केला जातो आणि त्यामुळे ज्या ठिकाणी तो जाऊन त्याच्या कार्याला अडथळा आणतो त्या प्रकारचे आजार उत्पन्न व्हायला लागतात. अतिरिक्त झालेला वायू शरीरातून बाहेर न फेकता संधीच्या ठिकाणी म्हणजे जॉईंटच्या ठिकाणी जमा व्हायला लागला की तिथली कार्याची हानी करतो. मग जॉईंटच्या कार्याची हानी झाली की तिथे संधिवातासारखे विकार उद्भवतील. आता हा वायू केवळ वाढल्यानेच विकार होतात असं नाही. कदाचित बऱ्याच वेळा वायूच्या गतीमध्ये कुठे कफाचा किंवा पित्ताचा अडथळा तयार झाला तर त्यांनी सुद्धा विकार होतात. म्हणून वात प्रकोपाने होणारे विकार वेगळे, वाताच्या अडथळ्याला म्हणजे ऑब्स्ट्रक्टिव्ह डिसऑर्डर वेगळे. आता यामध्ये अनेक आजार आहेत, त्याची पुढे आपण डिटेल्समध्ये जाऊ. मग ही वात प्रकोपाची कारणे कुठली? तर वात प्रकोपामध्ये मूळ कारणं जे आहेत की हा कुठलाही शरीरामध्ये तयार होणारा हा फोर्स शरीराला बाहेर फेकण्यासाठी जर कुठली वेग जे असतात, मल, मूत्र, वीर्य, अशा प्रकारचे जे पण शरीरामध्ये तयार होणारे वेग आहेत, हे वेग धारण करणे म्हणजे शरीरामधून बाहेर न जाऊ देता शरीरामध्ये राहू देणे. त्यामुळे हा जो फोर्स शरीरामध्ये वाढतो, हा बायोलॉजिकल फोर्स वाढल्यानंतर तो त्या ठिकाणी त्याचा प्रकोप करतो, त्या प्रकारचे विकार उद्भवायला लागतात. मग अशा प्रकारच्या विकारांना शरीरातून बाहेर काढण्यासाठी कुठल्याही प्रकारचा वेग धारण करायला नको. ज्या वेळेला योग्य वेळी शरीरातून त्या गोष्टीचा त्याग केला पाहिजे. दुसरं, शरीरामध्ये अतिवृक्ष पदार्थाचे खानपान. अतिवृक्ष म्हणजे
बऱ्याच वेळा वेट लॉससाठी किंवा मग बऱ्याच कुठल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्मितीमध्ये कुठल्या सलाद सारख्या गोष्टींचा अतिवापर किंवा मग तेलाचा त्याग करणं याच्यामुळे शरीरामध्ये वृक्षता वाढायला लागते. वृक्षतेच्या स्वरूपामुळे शरीरामध्ये ड्रायनेस वाढला की तो स्किनवरती जॉईंटमध्ये त्या त्या गतीमध्ये सर्व ठिकाणी जाणवायला लागतो आणि मग शरीरामध्ये विकार उत्पन्न व्हायला लागतात. मग अशा वेळेस शरीरामध्ये वातव्याधी व्यतिरिक्त इतरही विकार उत्पन्न होतात. मग आता आपल्याला इथे मलाचे वेग धारण न करणे, शरीरामध्ये वृक्षक गोष्टीचा वापर जास्त न करणे, कारण शीत म्हणजे शरीरामध्ये थंडावा तयार करणारे किंवा शरीरातला अग्निमंद करणाऱ्या गोष्टींचा सुद्धा अतिरेक हा वात प्रकोपाला कारणीभूत ठरतो. मग फ्रीजचे ॲटम असतील किंवा मग खानपानामध्ये जेवणानंतरचे आईस्क्रीम्स असतील, अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या अग्नीला विकृत करतात त्या सुद्धा वात प्रकोपाला कारणीभूत ठरतात. त्या व्यतिरिक्त सध्या कॉमनली आढळणारे काही घटक जे आहेत त्याच्यामध्ये मानसिक तणाव हा सुद्धा एक वेगळा कारण आजच्या घडीला दिसतंय. कारण मानसिक तणावामध्ये बऱ्याच वेळा शरीरामध्ये विचाराची गती वाढलेली असते. कुठल्याही प्रकारे शरीरामध्ये वाढणाऱ्या गती या शरीरामध्ये प्रकोपाला कारणीभूत ठरतात. मग ह्या गती नियंत्रित करायच्या म्हणजे योग, मेडिटेशन या गोष्टींचा उपयोगही त्याच्यामध्ये उपयोगी ठरतो. ही झाली कारणे. या कारणांचा जर त्याग केला गेला काही प्रमाणामध्ये तर बऱ्याच प्रमाणात वात हा कंट्रोलमध्ये ठेवला जाऊ शकतो. हे सर्व बघितल्यानंतर उपचाराच्या बाबतीत विचार करायचा झाला तर ढोबळमानाने आयुर्वेदामध्ये पंचकर्मा बाबतीत सांगताना सांगितलं आहे की शरीरामध्ये अतिरिक्त होणारा वायू हा पक्वाशयाच्या ठिकाणी तयार होतो, तर त्याला जवळचा मार्ग बुजद्वार. त्यामुळे बस्ती मार्गे शरीरातून वायू बाहेर काढणे किंवा बस्तीच्या जवळच्या मार्गाने शरीराला वायूच्या बाहेर निघू दिलं तर शरीरामध्ये त्याचा प्रकोप होत नाही आणि हा सद्य चिकित्सा पद्धतीमध्ये उपयोगी येणारा प्रकार आहे. म्हणून बस्ती ही आयुर्वेदात वाताची अर्धी चिकित्सा मानली आहे. अग्निकर्माच्या बाबतीत बोलायचं झालं तर शरीरामध्ये कुठेही अडथळ्याच्या स्वरूपात असणारा वात अडकायला लागला की शरीरामध्ये तो वेदनाच्या स्वरूपात व्यक्त होतो. अशा वेळेस तिथे अग्निकर्मासारखी सद्य फलदायी चिकित्सा आयुर्वेदाची एक इमर्जन्सी मेडिसिन सारखा प्रकार किंवा इमर्जन्सी ट्रीटमेंटचा प्रकार म्हटलं तरी चालेल. अशा वेळेस सुरुवातीला अग्निकर्मासारख्या चिकित्सेने तिथल्या वेदना नाश केल्या आणि मग कारणाची चिकित्सा करताना पोटातून औषधोपचार यांनी पण बऱ्यापैकी आराम पडतो. स्वेदन करणे म्हणजे लोकली त्या ठिकाणी अडकलेला वायूचा आयुर्वेदामध्ये वाताची जी ट्रीटमेंट सांगितली आहे ती बऱ्याच अंशी तेलाने समृद्ध आहे. म्हणजे तेल हे त्याच्यामध्ये कुठे ना कुठे उपयोगी आलं जातं. औषधींनी सिद्ध केलेलं तेल लोकली लावणं असो किंवा शरीरामध्ये अभ्यंतर बस्तीच्या स्वरूपात घेणं असो, त्यामुळे वाताचा कंट्रोल करायला फार चांगली चिकित्सा पद्धती म्हणजे तेलाची आहे. मग ते अभ्यंग स्नेहन पण याच्यामध्ये येतं. तर हे झालं वाताच्या बाबतीत आपण प्रकार, उपचार आणि प्रतिबंधाच्या बाबतीत, कारणाच्या बाबतीत बघितलं. मुळात वात हा आपल्या शरीरामध्ये विलन नसून आपला सखा आहे. हा जर चांगल्या पद्धतीने जपला गेला तर आरोग्य हे नेहमीच चांगलं राहू शकतं. म्हणून वाताचे विकार टाळायचे असतील तर त्याची कारणे आणि उपचार पद्धती समजून घेणं आवश्यक होतं. हे झालं वाताच्या विकारांच्या आणि प्रकाराच्या बाबतीत. आता आपण पुढे एक एक विकारामध्ये पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्हालाही काही वाताच्या संकल्पनाबद्दल काही अडचणी असतील किंवा वाताच्या प्रकारांच्या किंवा उपचाराच्या बाबतीत काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आम्ही त्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करू. धन्यवाद.